चला आम्ही आई साहेबांना घेऊन चाललोय बघा जावाने आमच्या वहिनी इथं धुणं बसल्यात तेव्हा समोर बसवले बारक्या पोरग्याला उचलण्या लागते बस घ्या. तर संदीप दादा आमचा आलेला आहे वेळेत आणि आमच्या आई साहेब इथं बसल्यात बघा. आम्ही चाललोय आज फिरायला घराघरी. आज जरा असं कर मग मी असं कर. कसं वाटतंय तुला बाहेर आल्यावर घरातनं आई आवाजच येईना झालाय मोठ्यानं जरा. चांगलं वाटतंय म्हणते आई साहेब. तर बघूया कारण नंबर तर लावला पण काय अडचण नाही. गेल्या नंबर येणार आहे भावानो. आमच्या राणी सरकार आता मस्तपैकी वातावरण असं नैसर्गिक वातावरण बघत बघत आम्ही जाणार आहे हिंडाला. आज जायचं उद्या जायचं करत करत फायनली संदीप दादा आपलं प्लॅनिंग झालं. बरोबर आहे ना? बरोबर आहे. काय कशामुळे तटलेलं म्हणायचं आपलं दररोज एक नवीन कार्यक्रम आग सोडून ताप. बरेच दिवस झालं आज उद्या करत करत आमच्या राणी साहेब खुश झाल्यात बघा. कसल्या बाहेर पडायचं म्हणून आज हसू नको घरातल्या बाहेर पडून दे. हसू बाहेर पडून दे. आई आज नाश्ता देणार ना हा? देणार देणार. काय करणार नाश्त्याला? होय हो नाश्त्याला काय खायचं? नाश्त्याला आई काय देणार ते खाणार. तू काय देणार? तेच विचारलं तिने नाश्ता काय देणार म्हणून. हो तुम्हाला पाहिजे ते देणार. तुम्हाला काय पाहिजे राय? एक नंबर काय पाहिजे ते. आता आपण हॉटेलमध्ये जाऊया काय मिळतंय ते लगेच घेऊया फास्ट मध्ये आणि जाऊया. चालते चालते ओके ना मम्मी. बघा जाता आता किंवा येता पण नाश्ता करूनच जाणार आम्ही. येताना नाश्ता करणार आम्ही. येताना नाश्ता करणार. दवाखान्यात जाऊया. आता दवाखान्याचं काम सगळे आवडणार आणि मग येताना काय तर नाश्ता करणार. बघूया चला भावनो. लय काय वेळ घेत नाही तुमचा. लय लांबड लावत बसत नाही. आता डायरेक्ट सांगोड्यात पोचल्यावर व्हिडिओ चालू करतो. ओके. लय भूक लागते. चांगलं आहे की खरं खात नाही जेवण. भूक लागते खरं जेवण जात नाही म्हणजे असं कसं काय? भूक लागते पोट बीट झाडायचं बंद झालं कसं? लिंबू पाणी लिंबू पाणी चहा तर भावानो आणि माझ्या बहिणीनो आम्ही सगळे औषधं आणून ठेवले घेऊन आले आणि डॉक्टर साहेबांनी बऱ्यापैकी सगळं आणि हे सांगितलं उद्या शुगर टेस्ट करायची आहे. औषधी गोळ्या सगळ्या घेतल्यात. हे औषध माझं आहे. ती दुसरी डबी पण आहे. हे आहे आमच्या आई साहेबांचं. सगळं आमचं आवडलं आता इथलं आणि आम्ही निघालो घरला भावानो आणि माझ्या बहिणीसारखं चिडत्यात माझ्यावर. भावानं तोंडात करत असते म्हणून. तर तुम्हाला सांगतो भावाने विषय तोंडात बसलेला आहे कारण बहिणीचा आमचा संपर्कच येत नाही त्यामुळे सारखं भावानं तोंडात असते. तर आमचं सगळं आवडलंय. आमचं संदीप दादा एकटंच गाडी मारल्यात. लय उशीर झाला बसले होते बाहेर. हो तुम्हाला कंटाळा आला काय? नाही जाताना काय नाश्ता करायचा राहिला आपला करायचा नाश्ता करायचं. हा नाश्ता करणार जाताना आम्ही. आणि आम्ही सगळं आता ह्यो व्हिडिओ इथंच संपवतो. कारण आता घरात गेल्यावर आता दोघांना पण आम्हाला संदीप दादाला पण कंटाळा आला मला बी कंटाळा आला. व्हिडिओ करायचं काय आता कॅपॅसिटी नाही आमची. ऊन लई लागले. बाहेर पडले की असं हात काळा पडाले तेवढं ऊन लागले. त्यामुळे आता भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या भावानो. चला.